नमस्कार, मी प्राध्यापक राजकुमार बाबूराव केदार, टॅलेंट हब क्लासेस, शिरूर कासा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पुढील महिन्यात फेब्रुवारी जो महिना आहे त्याच्यामध्ये 10वी व 12वीच्या बोर्डच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बोर्डच्या परीक्षा म्हणलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती थोडंसं टेन्शन असतं. तर आज आपण 10वी मधील सायन्स या विषयामध्ये पार्ट 1 चं एक विश्लेषण करणार. विश्लेषण म्हणजे की जो आपला पेपर असतो त्या पेपरमध्ये कुठला क्वेश्चन्स किती मार्कला असतो, त्यानंतर कुठला क्वेश्चन्स हा आपल्याला इम्पॉर्टंट असतो, कुठला क्वेश्चन्स कुठला चॅप्टर आपण केला पाहिजे की तो चॅप्टर जर केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. तर आज आपण 2025 या सालच्या पेपरचं विश्लेषण करणार आहे. त्या विश्लेषण मध्ये प्रत्येक क्वेश्चन्स किती मार्कला, विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन किंवा कुठला चॅप्टर असा इम्पॉर्टंट आहे की आपण जर ते चॅप्टर केला तर आपल्याला सायन्सला चांगले मार्क्स मिळतील. तर सर्वात पहिले आपण बघू की सायन्स. जर आपण सायन्स म्हटलं तर सायन्सचा पेपर हा आपला असतो 80 मार्कचा. तर 80 मार्क कसे होतात तर आपण म्हणतो सायन्स 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. एक असतं सायन्स 1 आणि एक असतं सायन्स 2. तर सायन्स 1 हा असतो 40 मार्कला आणि सायन्स 2 असतो आपला 40 मार्क. आता सायन्स 1 म्हणजे काय तर सायन्स 1 मध्ये दोन गोष्टी येतात. एक येतं केमिस्ट्री आणि एक येतो फिजिक्स. तसं सायन्स 2 मध्ये एकच जर आपण म्हणतो बायोलॉजी. आता मग आज आपण जे करणार आहे तर आपण सगळ्यात पहिले विश्लेषण जे करणार आहे ते आपला सायन्स 1. ओके, तर पहिला क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्यामध्ये येतो ए. हा जो क्वेश्चन आहे याला आपण म्हणतो MCQ म्हणजे म्हणलं जातं मल्टिपल चॉईस क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला असतो 5 मार्कला. 5 क्वेश्चन असतात 5 मार्क्सचे. याच्यामध्ये कुठल्याही क्वेश्चन्सला तुम्हाला ऑप्शन्स नसतात. म्हणजे 5 क्वेश्चन दिले असतात, 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडावे लागतात. आता आपण जर दरवर्षीचा विचार केला 22, 23, 24, 25 या वर्षीच्या मार्चच्या आणि जुलैच्या पेपरचा, तर हे 5ही क्वेश्चन्स दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या चॅप्टर्स मधले विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन 1 मधला बी क्वेश्चन हा पण क्वेश्चन आपल्यासाठी असतो 5 मार्कला. हा पण क्वेश्चन कंपल्सरी असतो. 5 क्वेश्चन्स असतात, 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडावे लागतात. मग ह्या 5 क्वेश्चन मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स असतात ट्रू और फॉल्स, काही क्वेश्चन असतात मॅच द फॉलोइंग, काही क्वेश्चन असतात ऑड मॅन आउट. मग त्यानंतर हा जर विचार केला तर हे जे 5 क्वेश्चन असतात हे पण 5 क्वेश्चन कुठल्याही वर्षी रिपीट होत नाही. दरवर्षी ह्या क्वेश्चन प्रत्येक वर्षी आपल्याला वेगळा विचारला. म्हणजे जर आपण क्वेश्चन 1 विचार केला तर क्वेश्चन 1 आपल्याला ए 5 मार्कला आणि बी 5 मार्कला, म्हणजे टोटल 10 मार्क. ह्या 10 मार्कामध्ये आपल्या कुठल्याही क्वेश्चन्सला ऑप्शन्स मिळत नाहीत. म्हणजे हे क्वेश्चन्स आपल्याला कंपल्सरी सोडावे लागतात. मग आपण जातो क्वेश्चन नंबर 2 कडे. तर क्वेश्चन नंबर 2 आणि त्याला म्हणलं ए, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो हा जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला असतात 4 मार्कला आणि विथ ऑप्शन्स विचार केला ते असतात 6 मार्क. म्हणजे आपल्याला 3 क्वेश्चन्स असतात. त्या 3 क्वेश्चन्स पैकी 2 क्वेश्चन्स सोडावे लागतात आणि त्या क्वेश्चनचं नाव आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. मग आपण जर गिव्ह सायंटिफिक रिझनचा विचार केला तर सायन्स पार्ट 1 मधले जो आपला चॅप्टर नंबर 4 ज्याला म्हणतो आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर चॅप्टर नंबर 2 ज्याला म्हणतो आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, चॅप्टर नंबर 8 ज्याला म्हणतो आपण मेटॅलर्जी. जर असे चॅप्टर आपण चांगल्या प्रकारे केले किंवा त्या चॅप्टर मधले सगळे सायंटिफिक रिझन केले तर आपल्याला 4 मार्क 100% त्याच्यामधले मिळू शकतात. आता पुढे जर आपण गेलो तर पुढचा आहे आपला क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधला आहे बी. तर हा जो क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स आपले असतात 6 मार्क्ससाठी, पण विथ ऑप्शन्स हे असतात 10 मार्क. म्हणजे आपल्याला 5 क्वेश्चन्स दिले असतात, त्या 5 क्वेश्चन्स पैकी कुठलेही 3 क्वेश्चन सोडावे लागतात. आता इथं जर विचार केला तर इथे क्वेश्चन्स किंवा क्वेश्चनचा पॅटर्न रिपीट केला जातो. म्हणजे दरवर्षीचे चॅप्टर्स नुसार त्या चॅप्टर मधले प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. तर आपण विचार केला इथं पहिला प्रश्न आहे नेम अँड स्टेट द प्रिन्सिपल यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स. तर हा चॅप्टर आहे हीट. त्यानंतर सेकंड आहे व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ आयरन डोअर्स ऑफ युअर हाऊस. तर हा जो चॅप्टर आहे मेटॅलर्जी. नंतर आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन, नंतर आहे तुमचा स्पेस मिशन, त्यानंतर तुमचा चॅप्टर आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन्स. म्हणजे आपले जेवढे 10 चॅप्टर आहेत त्या 10 चॅप्टर पैकी कुठल्याही 5 चॅप्टर मधले तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्या 5 क्वेश्चन्स पैकी आपल्याला 3 क्वेश्चन्स कंपल्सरी सोडावे लागतात.
म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन्स आहेत 6 मार्क पाडायचे, पण आपल्याला क्वेश्चन्स किती मार्कचे आहेत 10 मार्कचे. त्यानंतर आपण जातो क्वेश्चन 3. हा जो क्वेश्चन 3 आहे हा सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचा. जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडायचे असेल तर क्वेश्चन 3 वरती जास्त फोकस करावा लागतो. का तर क्वेश्चन 3 आपल्याला असतो 15 मार्कला विदाउट ऑप्शन्स, आणि विथ ऑप्शन्स हा आपल्याला असतो 24 मार्क्सला. म्हणजे काय तर आपल्याला 8 क्वेश्चन दिलेले असतात, त्या 8 क्वेश्चन्स पैकी 5च क्वेश्चन्स फक्त आपल्याला सोडवावे लागतात. जर आपण या क्वेश्चन्स कडे विचार केला तर बघा तुम्हाला इथे 4थ्या क्वेश्चन्स मध्ये आणि 7व्या क्वेश्चन्स मध्ये डायग्राम दिसतात. म्हणजे मी असं म्हणाल की 3ऱ्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे हे 3 आणि 3 6 म्हणजे जवळपास 6 मार्क हे तुम्हाला डायग्राम बेस्ड विचारले जातात. त्यानंतर आपण जर क्वेश्चन 3.1 मध्ये बघितलं तर हा जो क्वेश्चन 3.1 आहे हा प्रॉब्लेम बेस्ड असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन, हीट आणि स्पेस मिशन नावाचे जर चॅप्टर आपण चांगले केले तर त्यामधले प्रॉब्लेम जर चांगले केले तर आपल्याला इथे 3 मार्क मिळण्याचे चान्सेस काय आहेत जास्त. कारण क्वेश्चन 3 मध्ये आपण जर अनालिसिस केलं 22, 23, 24 आणि 25 तर आपल्याला एक ना एक प्रॉब्लेम ह्या 3 पैकी चॅप्टर वरती विचारला जातो. त्यानंतर यात जर आपण बघितलं तर जवळपास जे आपले 10 चॅप्टर आहेत त्या 10 चॅप्टर पैकी 8 चॅप्टर वरती क्वेश्चन्स विचारले जातात. इथं पण क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस काय असतात जास्त. आणि शेवटचा जर आपण म्हणलं शेवटचा आपला क्वेश्चन आहे ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन नंबर 4 आपला सगळ्यात जास्त मार्क्स असतो, त्याला आपण म्हणतो 5 मार्क्स. आणि विथ ऑप्शन्स विचार केला तर असतो 10 मार्क. म्हणजे आपल्याकडे 2 क्वेश्चन्स असतात, त्या 2 क्वेश्चन पैकी कुठलाही एक क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी सोडावा लागतो. आता जर आपण क्वेश्चन 4 चा विचार केला म्हणजे आपण 4-5 वर्षाच्या पेपरचा अनालिसिस केला तर आपण सगळ्यात जास्त फोकस करायचा असतो आपला चॅप्टर नंबर 9, त्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे 2022, 23, 24 आणि 25 या 4ही वर्षी 5 मार्कचा जो क्वेश्चन आला आहे ते आपला कार्बन कंपाऊंड. त्यानंतर आपल्याला 5 मार्कासाठी जो चॅप्टर करायचा आहे त्याचं नाव आहे लेन्सेस, चॅप्टर नंबर 7. ह्या लेन्सेस वरती पण 2024 आणि 2025 साली 5 मार्कचा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतो. त्यानंतर आपण जातो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरती सुद्धा 5 मार्कचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर जर ह्या चॅप्टरचा जर नाहीच क्वेश्चन आला तर आपल्याला जातो मग पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स किंवा तुमचा बॅलन्स केमिकल इक्वेशन अँड इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हे 4 ते 5 चॅप्टर आपण चांगल्या प्रकारे केले तर आपण क्वेश्चन नंबर 4 बऱ्यापैकी किंवा चांगल्यापैकी सोडू शकतो आणि 5 मार्क्स घेऊ शकतो. म्हणजे जर आपण आता विचार केला तर हे होतं आपलं 40 मार्कच्या पेपरचा अनालिसिस. पण 10वीच्या मुलांनी लक्षात ठेवायचं की आपला पेपर हा 40 मार्कचा नसून आपला पेपर असतो 60 मार्कचा. म्हणजे आपल्याला त्या 60 मार्कापैकी फक्त 40 मार्कच पाडायचे आणि फक्त पहिला नंबरचा क्वेश्चन जो असतो क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी हा आपल्याला कंपल्सरी असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन्स नसतो. पण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपण विचार केला तर आपल्याला प्रत्येक क्वेश्चन्सला ऑप्शन्स असतात. म्हणजे आपण 3 क्वेश्चन असले तर 2 सोडायचे असते, 8 असले तर 5च सोडायचे. म्हणजे आपल्याला इथं ऑप्शन्स असतात. आपण जरी 10च्या 10 चॅप्टर जरी नाही केले त्यातले ठराविक चॅप्टर जे आपल्याला महत्वाचे तेवढे चॅप्टर केले तरी आपण सायन्सला 40 पैकी 40 मार्क्स पाडू शकतो. धन्यवाद.